8:30 वाजता उपस्थित व्हायचा पहिल्या सामन्यासाठी। त्याच्यानंतर दुसरा सामना असेल भरोडी विपक्ष अंजूर, जे सुपर 8चा सामना असेल। त्याच्यानंतर शो मॅच या ठिकाणी उद्या एक असेल। त्याच्यानंतर सेमी फायनल चे 2 सामने आणि मेगा फायनल असे सामने तुम्हाला निश्चितपणाने पाहायला भेटतील। तर चला या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावायचंय द्वारली वसार संघ। द्वारली आणि वसार विभागातील नामवंत खेळाडू तुम्हाला मैदानावरती पाहायला भेटतील। पंच लेग पंच सामना 3 षटकांचा आहे बघा, दोन्ही संघ लक्षात ठेवा। एक षटकारासाठी प्राइज येते 274 बघा। आज खूप एन्जॉय येणारे कारण सामनाही तेवढा मोठा आहे कारण एका बाजूला द्वारली आणि वसारचे माजी खेळाडू असतील। चला या ठिकाणी सूर्य अस्ताला गेली, सूर्याची किरण आपल्यापासून दूर गेलेत। चला निश्चितपणे तुम्ही पाहता सामना खूप मोठा विदर्भातील डीबी ग्रुप विपक्ष द्वारली आणि वसार माजी खेळाडू तुम्ही पाहता एका बाजूला ज्यांनी निश्चितपणे चांगला खेळ केला आपल्या संघासाठी द्वारली संघाकडनं आणि वसार संघाकडनं। तर पंचांच्या भूमिकेमध्ये नितेश जाधव लेग पंच असतील। चला सामना 3 षटकांचा आहे। पहिला गोलंदाज या ठिकाणी तर पहिला चेंडू या ठिकाणी विजय येतोय, मात्र पहिला चेंडू स्ट्राईक करण्यावरती फलंदाज तुम्ही पाहता सलामी जोडी मैदानावरती। सलामी जोडी बघा, या स्पर्धेचे आयोजक प्रमुख आयोजक निलेश भाऊस आणि 22 दादा भुईर असे 2 फलंदाज। हा चेंडू या ठिकाणी कमलाकर मामा खराब क्षेत्ररक्षण दाखवतोय। चेंडू या ठिकाणी गेला सीमारेषेकडे, तोपर्यंत दुसरी धाव या ठिकाणी एकवटली आणि 2 धाब्याने अकाउंट ओपन केलं, 2 धाब्याने खातं खुलं केलं मैदानावरती। तर बघा निश्चितपणे तुम्ही पाहता सामना खूप मोठ्या मैदानावरती। हा चेंडू मोठा फटका, ग्लोरियस स्ट्रोक निलेश भाऊसच्या पाठमधनं, हा दमदार स्ट्रोक, चेंडू सीमा पार चौकार। जाऊया बघायला टेनिस क्रिकेटची मजा ही आता, जाऊया बघायला मजा क्रिकेटची बघायला। निलेश भाऊच्या बॅटमधनं हा चौकार येतोय बघा, किती ताकदवर फलंदाजी एका बाजूने सादर केली। हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटकेचा प्रयत्न, तर धाबा कबड्डी धाबा येतात। आतापर्यंत आपण पाहतोय स्कोमोझोन 7 धाबा कबड्डी 22 त्याच्या बॅट मधनं मोठा फटका, या ठिकाणी चेंडू आलाय मात्र नशिबाने साथ दिली द्वारली या ठिकाणी वसार संघाला। एका बाजूला डीबी ग्रुप, दुसऱ्या बाजूला डीबी ग्रुप म्हणजे द्वारली वसार। हा चेंडू भिडकावून दिला मिड विकेट मध्ये, अप्रतिम क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली फलंदाजी करताना डीबी ग्रुप संघाकडनं। आपण पाहतोय षटक झालं, पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळ कबड्डी धावा 11 धावा डीबी ग्रुपच्या धावसंख्या 11। बघा सामना डीबी ग्रुप आणि डीबी ग्रुप असे 2 संघ मैदानावरती आहेत।
एक षटक आपण पाहतो, एकूण 3 षटकांचा सामना असेल मैदानावरती, कारण 2 संघ मैदानावरती आहेत. एका बाजूला तुम्ही पाहता डीबी ग्रुपचे 2 प्रमुख आयोजक आमचे सन्माननीय निलेश पाऊस आणि आपण पाहतो दुसऱ्या बाजूला भावेश दादा भोईर. ही सलामी जोडी मैदानावरती आहे. पहिलं षटक समाप्त, दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना गोलंदाज के निश्चित आम्हाला ते नावं माहित नाहीत, मात्र निश्चितपणे नावं समजली जातात. या ठिकाणी के दुसरं षटक मार्गस्थ स्ट्रायकरवरती निलेश पाऊस. बघा किती ताकदवर फलंदाजी केली. हा चेंडू मोठा फटका, निश्चितपणे अप्रतिम स्ट्रोक, नो मॅच लँडियर, 1 बाउन्स इंटू द पास. निलेश पाऊसच्या बॅटमधनं अजून एक दमदार स्ट्रोक. निलेश पाऊसच्या बॅटमधनं दुसरा चौकार, धावपळ कबड्डी धाबा, वेगळे परिस्थितीत स्कोर मोजून 15 रन्स. हा चेंडू अतिशय चांगला होता, कोलबट टप्प्याचा, तेवढं चांगलं स्ट्रोक कन्वर्ट केलं. चेंडू बॅकवर्ड करले क्रिकेटमध्ये, शत्रुक्षक चेंडूला उचलून फेक करतील तोपर्यंत दोन्ही फलंदाजांना दुसरी धाव एकवटली. निश्चितपणे असं म्हटलं जातं की प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. सराव माणसाला परिपक्व बनवत आहे. मात्र निलेश पाऊस आणि भावेश दादा यांचा सराव खूप चांगला आहे. अशी फलंदाजी निश्चितपणे आतापर्यंत चांगली केली आहे. याचा अर्थ त्यांचा सराव खूप चांगला आहे आणि चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र आज बघा निलेश पाऊसच्या बॅटमध्ये 2 चौकार आले, एक मोठी विस्फोटक खेळी करण्याचा प्रयत्न दाखवला आणि निश्चितपणे यशही लाभलं. आणि आतापर्यंत आपण पाहतोय निलेश पाऊसनं 2 चौकार ठोकल्यात. स्कोर मोजून 17 रन्स, 17 धावा धापडकापती. केकेचं षटक आपण पाहतोय आतापर्यंत दुसरं षटक मार्गस्थ आहेत. एकूण 30 षटकांचा सामना मैदानावरती असेल. हा चेंडू ग्लोरियस स्ट्रोक, ताकदीचा वापर, मात्र राजेश वाहिले चेंडूला अडवतात तोपर्यंत मात्र फक्त धावपडकावरती सिंगल. तर बघा 274 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकाराला रवी पाटील यांच्याकडनं असणार आहे. मात्र 274 वाचले राजेश वाहिलेने खऱ्या अर्थाने वाचवल्यात. तिथे 5 धावा वाचल्या. फटका खूप ताकदवर होता, मात्र क्षेत्ररक्षण खूप ताकदवर पाहायला भेटलं. धापडकावरती धावा, स्कोर मोजून 18 धावा धापडकावरती. खूप पण सामना एका बाजूला डीबी ग्रुप, दुसऱ्या बाजूला आपण बघतो डीबी ग्रुप, असे 2 ग्रुप या ठिकाणी असतील. डीबी ग्रुप विपक्ष डीबी ग्रुप असा सामना. तर सामना डीबी ग्रुप विपक्ष डीबी ग्रुप असा सामना शो मॅच मैदानावरती सुरू आहे. खूप मोठा सामना तुम्ही पाहता. मात्र हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटकेचा प्रयत्न, धापडकावरती धावा आल्यात. स्कोर मोजून 20 धावा धापडकावरती. एक चेंडू शिल्लक असेल. केकेचं षटक मात्र स्ट्रायकरवरती. तुम्ही पाहता या ठिकाणी भावेश दादा स्ट्रायकरवरती. हा चेंडू मोठ्या पटक्यात दाखवण्याचा प्रयत्न होता. निश्चितपणे एक धावाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. बघा वेगाने धावले जातात. आज निश्चितपणे खूप थकान महसूस होणार आहे. संध्याकाळी सामना संपल्यानंतर निश्चितपणे खूप थकवा जाणवेल. तर धावपळकावरती धावा 22, 2 षटक समाप्त. बावीस धावा 11.24 सरासरी गाठली. मात्र ओंकार इथनं जरी 11 धावा आल्या तर निश्चितपणे डीव्ही ग्रुपला खूप महागात पडेल. 33 धावेचं टार्गेट सरळ बॅटनं या ठिकाणी निलेश पाऊसच्या बॅटमधनं अजून एक ग्लोरियस स्ट्रोक, चेंडू सीमापार चौकार. बघा एक प्रोफेशनल खेळाडू एवढं चांगलं खेळ दाखवत नाहीये, तेवढा चांगला खेळ निलेश भाऊच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्लेइंग 11 मध्ये खेळू शकतील असा खेळ. आता पुन्हा एकदा निलेश भाऊच्या बॅट मध्ये चौकार. मात्र इथे षटकाराला 274 रुपयाचं पारितोषिक.
तर निश्चितपणे निलेश भाऊस आपला एक संघ तयार करायला पाहिजे ग्रामीण क्रिकेटमध्ये. जर आपला संघ असला तर निश्चितपणे खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळू शकतील अशी निश्चितपणे खेळ दाखवलाय. ओमकार छान चौकार निलेश भाऊच्या बॅट मधनं. हा चेंडू 274 रुपयाचं मानकरी निलेश भाऊस ऑन अ फायर. थँक्यू निलेश भाऊस ऑन अ फायर. 47 सारखी फायर मैदानावरती की आणि हा चेंडू बिटकावून दिला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून निलेश भाऊच्या बॅटमधनं षटकार. तर रवी पाटील यांच्याकडे 274 रुपयाचं पारितोषिक. धापळकपती वेगानं आता डीबी ग्रुपला खूप महागा धावा येतील कारण अजून एक मोठा पटका थांबवणं कठीण. निलेश भाऊस ऑन अ फायर. बघा 40 धावा धापळकपती. तर 40 धावा धापळकपती. बघा अद्याप चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू शिल्लक म्हणजे आपण बघा एक चौकार एक षटकार आलं तर 50 धावा कंप्लीट होतील. जे ग्रामीण क्रिकेटच्या संघाना इथे जमलं नव्हतं तसा क्रिकेट निलेश भाऊच्या माध्यमातून. हा चेंडू लॉंग बिग वे दॅट्स मॅटिड. डीव्ही ग्रुपचा संघनायक निलेश भाऊच्या बॅटमध्ये षटकार. थँक्यू. 274 प्लस 274 548 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक. अजून एक मोठा पडका क्षेत्ररक्षक पुढे आला आणि 50 धावा कंप्लीट. एकदा जोरदार टाळ्या उद्या निलेश भाऊसाठी कारण एकूण आपण धावपळीमध्ये 50 धावा लागल्या आणि निलेश भाऊचा आपण विचार केला तर तब्बल 6 चौकार आणि 2 षटकार. अप्रतिम खेळ केला मैदानावरती. एकदा जोरदार टाळ्या निलेश भाऊसाठी ज्याला 6 चौकार आणि 2 षटकार दाखवले मैदानावरती. आणि डीव्ही ग्रुपला मात्र 51 धावीची आवश्यकता. चला डीव्ही ग्रुप आपण यायचं मैदानावरती. डीव्ही ग्रुप आपण मैदानामध्ये जायचं लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. वेल प्लेड. एखादा ग्रामीण खेळाडू ओमकार एवढा चांगलं क्रिकेट सादर करत नाहीये तेवढी चांगली फलंदाजी म्हणजे आपण पाहतो प्लेइंग 11 मध्ये जरी सलामीसाठी आले तरी हरकत नाही एवढा चांगला क्रिकेट. निलेश भाऊस ज्याने 41 धावा बनवल्या वैयक्तिक आणि सांघिक धावा एकूण 50. निश्चितपणे बघा आज आतापर्यंत आम्ही सामने पाहिले 4 दिवस ओमकार 32 संघ मैदानावरती उतरले. असा एकही सामना होता की 3 षटकामध्ये 50 धावा ज्या संघाने टोकल्या. तर डीबी ग्रुपची ही ताकद आहे मित्रांनो. आणि आज ही ताकद खऱ्या अर्थानं आमचे निलेश भाऊस ज्याने 41 धावा टोकल्या आणि निश्चितपणे दोन्ही फलंदाज नॉट आउट. निलेश भाऊस आणि भावेश दादा हे दोन्ही फलंदाज नॉट आउट. हवा तरी ते टाईट झाली असेल आता डीव्ही ग्रुपची कारण वसार आणि द्वारली संघाची हवा इथं टाईट झाली असेल तर प्रत्येक षटकामध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. तर चला त्यांच्याकडेही खूप ताकद आहे. तर बघा या ठिकाणी 17.00 सरासरी गाठावी लागेल वसार द्वारली ग्रुपला. तर चला या ठिकाणी लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय. चला भावेश दादा लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण कारण आता वेळ झाली आपली 6 वाजलेत. बघा सूर्याची अस्त दूर गेली. सूर्य आपल्यापासून दूर गेला. निश्चितपणे सूर्याची किरणही दूर गेली. मात्र सामना खूप मोठा मैदानावरती. तब्बल ओमकार सामना 50,000 रुपयाचा आहे या ठिकाणी. जो सामना जिंकेल म्हणजे चॅम्पियन संघ त्याला 50,000 रुपयाचं रोख कॅश प्राइज आणि भव्य दिव्य ट्रॉफी या ठिकाणी देऊन त्या संघाला सन्मानित केलं जाईल. तर धापळकपती धावा आपण पाहतो 51 धावेचं टार्गेट आहे. गोलंदाज तयार या ठिकाणी. हा चेंडू आबेमध्ये पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि या ठिकाणी मात्र झेल ड्रॉप झाला. काही हरकत नाहीये. प्रयत्न खूप चांगला होता मात्र या ठिकाणी 2 धावा येतात.
या ठिकाणी पाहता सामना केला, या ठिकाणी आपण पाहतो सामना खूप मोठा चेंडू केला लॉंग लेग रिजन मध्ये सीमा पार चौकार. डबल कबड्डी धाबा येते ते 6-51 धाब्याचं लक्ष मात्र बघा सांगली खिली डीबी ग्रुप मध्ये केली जाते. वसार आणि द्वारली ग्रुप मैदानावरती हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून गेला सीमा पार चौकार. तर या ठिकाणी आपण पाहतो दाबळकापती धाबा पहिल्या षटकात खेळ सुरू असताना 12 हा चेंडू हवेमध्ये अजून एक झेल पहिला फलंदाज बाद या ठिकाणी द्वारली वसार ग्रुप संघाला अजून एक धक्का. चला या ठिकाणी लवकर जायचंय कारण वेळ नाही आपल्याकडे. इथनं सामना संपल्यानंतर आपल्याला निश्चित आराम करावा लागेल. उद्या सकाळी उठायचंय कारण आज आपण सामना खेळलो खूप एन्जॉय केला मात्र उद्या आपल्याला लवकर उठायचंय आणि या उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. तर निश्चितपणे आपण पाहतो आमच्या चेंडू या ठिकाणी मात्र टॉमेश लागला होता. या ठिकाणी थोडस खराब क्षेत्ररक्षण सिंगल येथे डबलचा प्रयत्न नसणार आहे. मात्र एकच धाव धबडकापती धावा पहिलं षटक समाप्त. धबडकापती धावा आले 13. डीजे जाऊया बघायला टेनिस क्रिकेटची मजा ही आता जाऊया बघायला. मजा क्रिकेटची बघायला मजा क्रिकेटची बघायला. दिनूभाई स्मृती चषक याने वाली गावाला. दिनूभाई स्मृती चषक याने वाली गावाला. तर बघा निलेश बाऊस गोलंदाज नवीन येतो निश्चितपणे ज्यांना 41 धावेची खेळ केली. खऱ्या अर्थानं अतिशय चांगला क्रिकेट दाखवला जो ग्रामीण क्रिकेटच्या काही खेळाडूंना जमत नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं सुंदर असा क्रिकेट ज्यानं सादर केला. नो बॉल पण सर नो बॉल का हा चेंडू फ्रीडचा होता. या ठिकाणी मात्र निर्धाव येतोय. इथनं सामना जिंकणं ओंकार खूप कठीण असेल कारण जशी फलंदाजी निश्चितपणे आपण पाहतो आमचे निलेश बाऊस ज्यानं केली तशा प्रकारे खेळ मात्र या फलंदाजांना करता येत नाही. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आणि या ठिकाणी मात्र सिंगल येणार. धावपडकापती धावा येतात कोमोजॉन. धावपडकापती धावा 15. चला प्लेयर आपण आतमध्ये बसायचं कळलो कक्षामध्ये. या ठिकाणी फलंदाज बाद ट्रिपल उद्बस्त अजून एक सफलता निलेश भाऊसच्या नावावरती. रवी पाटील आमच्या जोडीला क्रिकेटच्या स्पर्धेला. नवीन फलंदाज मैदानावरती किरण चिकनकर. तर बघा निश्चितपणे यांच्याकडे खूप ताकद किरण दादाकडे खूप ताकद आहे कारण
बघूया त्यांची ताकद कामा येतील का. ज्या प्रकारे आमचे निलेश भाऊस ज्यांना ज्या प्रकारे खेळ केला तसे आमचे किरण दादा खेळ करतील का. खूप अपेक्षा असतील त्यांच्याकडनं आमच्या प्रेक्षकांना. निश्चितपणे बघा महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देतील ते. मात्र हा चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतो. पूर्णपणे दबाव आला. एकापणे दाबेचं लक्ष असताना धब्बड कबड्डी धावा आल्यात केवळ 15. हा चेंडू स्पिन आक्रमण खेळ जातोय निलेश भाऊशांच्याकडनं. व्हेरी गुड लाईन. अतिशय प्रोफेशनल क्रिकेट ओमकार सादर केला. तर असं वाटत नाही यात निश्चितपणे क्रिकेट खेळतात असं वाटतं. कंटिन्यू क्रिकेटचा खेळ त्यांच्या माध्यमातून खेळला जातो असं प्रत्येकाला निश्चितपणे पाहायला भेटतंय. तर जी फलंदाजी होती ती प्रोफेशनल पद्धतीने केली आणि गोलंदाजी बघा स्पिन आक्रमणच्या माध्यमातून लेंथ आणि लाईन पकडून गोलंदाजी आतापर्यंत निलेश भाऊसने केली आहे. तर प्लेइंग 11 मध्ये त्यांची भरती होणं खूप गरजेचं आहे. तर निश्चितपणे बघा मांडवली संघामध्ये प्लेइंग 11 मध्ये निलेश भाऊस यांची भरती निश्चितपणे होणार आहे. ज्या प्रकारे खेळ सादर केला तर निश्चितपणे आपण पाहतो या मैदानावरती 2 षटक समाप्त झाल्यात. केवळ औपचारिक मैदानावरती असेल तर इथनं सामना जिंकणं खूप कठीण आहे. हा चेंडू मोठ्या फटक्याचा प्रयत्न निर्धाव येतोय. तर बघा राजपावशे गोलंदाज सज्ज झालाय. हा चेंडू या ठिकाणी बघा निश्चितपणे बीट केलाय. सामन्यामध्ये औपचारिकता बाकी असेल कारण सामना डीबी ग्रुपने या ठिकाणी आपल्या बाजूला झुकवला आणि एकतर्फा सामना मैदानावरती खास करून आपण पाहतोय आमचे निलेश भाऊस ज्याने हा सामना पूर्णपणे आपल्या बाजूला एका हाती किल्ला लढवला. बघा निश्चितपणे एका हाती झुंज दिली आणि एका हाती सामना आपल्या बाजूला झुंकवला. 41 धाबीची खेळी त्याच्यानंतर गोलंदाजी खूप चांगली. तर निश्चितपणे झेल खूप उंच होता. मात्र 2 धाबा कंप्लीट. तिसरी धावी कंप्लीट होणार. तर धापड कबड्डी धाबा एकूण 18. एकोणावीस धाबा धापड कबड्डी लागल्यात जिंकण्यासाठी. बघा इथनं 32 धाबीची गरज आहे. 32 धाबा इथनं बनू शकणार नाहीयेत कारण चेंडू खूप कमी आहेत. हा चेंडू हवेमध्ये मात्र या ठिकाणी सिंगल येणार. सामना औपचारिकता डीबी ग्रुप साठी एकदा जोरदार टाळ्या खास करून निलेश भाऊस ज्यांच्यासाठी जोरदार व्हायला पाहिजेत. तर 41 धाबा आणि गोलंदाजी करताना 2 फलंदाजांना बाद केलं. अप्रतिम गोलंदाजी. हा चेंडू या ठिकाणी मात्र व्यवस्थित खेळ. निश्चितपणे आपण पाहतो संध्याकाळची वेळ झाली आहे रात्र झाली त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम फलंदाजी करताना फलंदाजांना निश्चित असणार आहे कारण जेव्हा वेळ होते जास्त तेव्हा गोलंदाजीला खूप संधी असते. चला 22 दादा गोलंदाजीसाठी येतात. शेवटचे 2 चेंडू. षटक समाप्त. डीबी ग्रुप सामना जिंकला मैदानावरती. चला अजून एक चेंडू फेकायचा आणि हा चेंडू तर या ठिकाणी सामना जिंकला डीबी ग्रुप साठी. एकदा जवळ आल्या आमचे 22 दादा आणि निलेश भाऊस ज्यानं काम तमाम केलं या ठिकाणी वसार द्वारली ग्रुपचं. तर या मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो ज्याने एकमेव खेळ केली. एका बाजूने किल्ला लढवताना सर्वांची मनं जिंकली आणि एक प्रोफेशनल क्रिकेट कसं असावं हे उदाहरण दाखवताना निलेश भाऊस मॅन ऑफ द मॅच. तर या निलेश भाऊस आपण यायचं मॅन ऑफ द मॅच.